नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून क्षारपड मुक्ती प्रकल्पाला वेग. मेन लाईनचे कामही अंतिम टप्प्यात. शेतकऱ्यांचा वाढता सहभाग. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून आलास तालुका शिरोळ येथे सुरू झालेल्या राज्यातील पहिल्याच क्षारपड मुक्ती पायलट प्रोजेक्टने आता वेग पकडला असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला नवी ऊर्जा देत आहे. अनेक वर्षापासून क्षारपड जमिनीमुळे उत्पादन घटलेलं व कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आता या योजनेकडे आशेने पाहत आहेत. भूमिगत चर प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नापीक जमीन पुन्हा सुपीक करण्याचा हा प्रयत्न केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता राज्याच्या शेतीला नवी दिशा देणारा ठरत आहे. शिरोळ तालुक्यातील आलास येथे सुरू असलेल्या राज्यातील पहिल्या क्षारपड मुक्ती पायलट प्रोजेक्टच्या कामाला सध्या उल्लेखनीय गती मिळाली असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे. अनेक वर्षापासून क्षारपड समस्येमुळे नापीक बनलेल्या जमिनीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. उत्पादन घटणे, खर्च वाढणे आणि कर्जाचे ओझे वाढणे या समस्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरत आहे. या प्रकल्पांतर्गत भूमिगत चर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे जमिनीत साचलेले अतिरिक्त आणि क्षारयुक्त पाणी बाहेर काढलं जातं, ज्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण हळूहळू कमी होऊन सुपीकता पुनर्संचित होते. सध्या या प्रकल्पाचा मुख्य लाईनचे सुमारे 50-60% काम पूर्ण झालं असून सबलाईन टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम राबवले जात असल्यामुळे येत्या एका महिन्यात 60 ते 70 एकर क्षेत्रात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या योजनेत शासनाकडून 80% आर्थिक सहाय्य दिले जात असून शेतकऱ्यांचा केवळ 20% आर्थिक सहभाग आहे. हा सहभाग ही जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ कर्ज रूपाने उपलब्ध करून देण्यात आलाय. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्लभ शेतकऱ्यालाही या प्रकल्पात सहभागी होणं शक्य झालं आहे. एकूणच आलास येथे सुरू असलेला क्षारपड मुक्ती प्रकल्प हा केवळ एक विकास उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शासनाचे पाठबळ आणि शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग यांच्या जोरावर हा प्रकल्प यशस्वी होणार असून तो भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, हे मात्र नक्की. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.